हडपसर बॉम्ब प्रकरणामध्ये संशयित पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। नागपूरमधून एका संशयिताला ताब्यात घेतले। पुणे दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई। नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयिताला ताब्यात घेतलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, हडपसरमधल्या एका रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तिथे धाव घेतला। बॉम्ब शोधक पथक सुद्धा तिथे पोहोचलेलं होतं आणि त्यांनी हा बॉम्ब निकामी केलेला होता। आता या प्रकरणामध्ये संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नागपूरमधून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। पुणे दहशतवाद विरोधी पथकानं ही कामगिरी केलेली आहे। नागपूर रेल्वे स्टेशनवरून त्या संशयिताला ताब्यात घेतलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। निलेश, हडपसर बॉम्ब प्रकरणामध्ये एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, काय नेमके याचे डिटेल्स आहेत? खरं तर मागील 24 तासांपासून पुणे पोलीस असेल किंवा ATS जे आहे ते या आरोपीच्या शोधामध्ये होते। काल रात्री मांजरी परिसरामध्ये त्याचं शेवटचं लोकेशन सापडलं होतं, मात्र तो सातत्याने गुंगोरा देत असल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। मात्र दुसरी एक बाजू अशी आहे की हा जो आरोपी पकडलेला आहे त्याची कुठलीही दहशतवाद्यांची कुठलीही संबंध नाही आहे। वैयक्तिक कारणासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचं सूत्रांकडून माहिती मिळाली आहे आणि त्याला आत्ता ज्या ATSने जे आहे ती नागपूरमधून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। डॉक्टरसोबत त्याचा वाद झाला होता आणि त्याला धडा शिकवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचं या ठिकाणी समोर येत आहे। मात्र दुसरी एक महत्त्वाची बाजू आहे त्याच्यामध्ये की ज्या पद्धतीने त्यांनी त्या बॉम्ब सदृश जे वस्तू ठेवली होती त्याचं जे मेकॅनिझम जे जोडण्यात आलं होतं ते प्रॉपर त्यांनी त्या ठिकाणी जोडण्यात गेलं होतं। मात्र ते त्यांनी कुठून शिकलं हे आता ATSला त्याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी तपास करत आहे। मात्र आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणता येईल की हडपसरमध्ये ज्या नामांकित हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवली होती त्या आरोपीला आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांची चौकशी करण्यात आली होती। त्यानंतर काल रात्री जे आहे ते पुणे पोलिसांना त्या आरोपीचा मागवा लागला होता आणि संबंधित जो व्यक्ती आहे त्याचा आडनाव जे आहे ते राठोड असल्याची या ठिकाणी माहिती मिळत आहे। त्याला नागपूरमधून या ठिकाणी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे आणि जे पथक त्याला पकडाय गेलं होतं त्याचे फोटोसुद्धा या ठिकाणी आता सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पुणे पोलिसांना काहीसं यश या प्रकरणात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र त्यांनी हे जे बॉम्ब सदृश वस्तू ती ठेवली होती त्याचं मेकॅनिझम आणि त्याला जे किट लावलं होतं किंवा टायमर लावला होता तो त्यांनी कुठनी मिळवला होता या संदर्भात आता पोलीस जे आहे ते ATS त्याच्याकडे चौकशी करत आहे। मात्र आता जर बघितलं तर पुण्यातील हडपसर परिसरामध्ये ज्या दवाखान्यामध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवण्यात आली होती त्या आरोपीला आता या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। काही वेळातच म्हणजे काही तासांमध्ये ते पुणे पोलीस त्याला पुण्यामध्ये घेऊन येतील आणि अटकेची जी पुढची कायदेशीर कारवाई ती पुढे केली जाईल। मात्र चौकशीमध्ये हे समोर येईल की त्यांनी नेमकं काय केलं होतं। मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी फक्त वैयक्तिक कारणांसाठी बॉम्ब ठेवलेल्याचं या ठिकाणी माहिती मिळत आहे। अगदी त्यामागे नेमकं कोणतं कारण होतं, त्याचा उद्देश नेमका काय होता हे येत्या काळात आपल्याला स्पष्ट होणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।